नगरकरांनो, तुम्ही दूध नाही तर विष पिताय. होय, विष. आम्ही तुम्हाला घाबरवत नाहीये, पण जिल्ह्यातील किमान 50% कुटुंब दुधाच्या नावाखाली तयार होणारं विष पितायत. पोलीस कारवायात एक एक धक्कादायक प्रकार उघड होतोय. गेल्या आठवड्यात जामखेड तालुक्यातील फकराबाद येथे अन्न व औषध प्रशासन व पोलिसांनी टाकलेल्या धाडीत पांढऱ्या दुधाचा काळा कुट्ट धंदा उघड झाला. तेथे एक विशिष्ट केमिकल मिसळून बनावट दूध तयार केलं जात होतं. आता पोलिसांनी 1 लिटर क्रीम पासून 20 लिटर दूध तयार करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड केलाय. अगोदर लिक्विड पासून दूध तयार करणारं रॅकेट पकडलं व आता क्रीम पासून दूध तयार करणारं रॅकेट हाती लागले. जिल्ह्यातील सुमारे 7-8 तालुक्यात हे रॅकेट पसरले. म्हणूनच आम्ही म्हणतोय, जिल्ह्यातील 50% घरात दूध नाही तर विष पोहोचवलं जातंय. आता हा धंदा नेमका कसा चालतो, दूध कसं तयार केलं जातं, यातील म्होरक्या कोण, संशयित 31 जण कोण, हे सगळं आपण या बातमीत सविस्तर पाहूयात. नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस. गेल्या आठवड्यात अन्न व औषध प्रशासन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या धाड टाकत जामखेड तालुक्यातील फकराबाद येथे दूध भेसळीचा भांडाफोड केला. या कारवाईत तब्बल 200 लिटर क्षमतेचे 6 ड्रम ताब्यात घेतले. 1200 लिटर फॅट वाढवणारे घातक लिक्विड आणि रासायनिक पावडर जप्त करण्यात आली. अवघ्या 200 लिटरच्या लिक्विडच्या एका ड्रममधून तब्बल 2 ते 2,500 लिटर भेसळयुक्त दूध तयार केले जात होते. दुधातील फॅट कृत्रिमरित्या वाढवण्यासाठी पॅराफिन ऑइल व कृत्रिम फ्लेवरयुक्त द्रव तसेच विशिष्ट रासायनिक पावडरचा वापर केला जात होता. घटनास्थळीच अधिकाऱ्यांनी डेमो सादर करून या भेसळीची पद्धत उघडकीस आणली. हा व्हिडिओ त्यावेळी चांगलाच व्हायरल झाला. या रसायनांचा मानवी शरीरावर गंभीर व दूरगामी दुष्परिणाम होऊ शकतो, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला. या कारवाईत पोलिसांनी दूध व्यावसायिक रामदास उबाळे याला अटक केली. परंतु हे लिक्विड तयार करणारा मास्टरमाइंड होते समीर कमरुद्दीन शेख, राहणार उमरे, तालुका राहुरी, व आफताब कलीम शेख, राहणार शुक्लेश्वर चौक, राहुरी. जामखेड पोलिसात या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यावर पोलीस तपासात फक्त लिक्विडच नाही तर क्रीम पासूनही बनावट दूध तयार केले जात असल्याचं स्पष्ट झालं. समीर शेख व आफताब शेख यांनी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवारा या शिवारात एक गोडाऊन भाडेतत्वावर घेतलं होतं. तेथे त्यांनी काही मशीन आणल्या होत्या. आफताब व समीर हे आपल्या 5 साथीदारांच्या मदतीने बनावट दूध तयार करण्यासाठी लागणारी घातक क्रीम तयार करत होते. ही क्रीमची आपल्या हस्तकांमार्फत नगर व बीड जिल्ह्यात पाठवली जात होती. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, जामखेड, श्रीगोंदा या तालुक्यासह बीड जिल्ह्यात याची विक्री होत होती. या क्रीम पासून थेट बनावट दूध तयार करून ते विक्री केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. LCBने देवळाली प्रवारा येथील गोडाऊनवर धाड टाकली असता तेथील मशीन गायब असल्याचे आढळले. तपासात समीर व आफताबच्या नातेवाईकांनी या मशीन गायब केल्याचा संशय आहे. हे लिक्विड व क्रीम पासून शेकडो लिटर दूध तयार करून ते डेअरीला घातलं जात होतं. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे गाया म्हशी आहेत ते जास्त दूध तयार करून डेअरीला देत होते, परंतु ज्यांच्याकडे एकही गाय किंवा म्हैस नाही तेही शेकडो लिटर दूध डेअरीला घालत असल्याचे तपासात उघड झाले. या सर्वांना समीर व आफताब दूध तयार कसे करायचे याचे प्रशिक्षणही देत होते. दूध खरेदी करताना डेअरी चालकांकडून फॅट व डिग्री तपासणी होते. बनावट दूध तयार करताना हेच निकष ओळखून या रॅकेटने रासायनिक फॉर्म्युला वापरला. क्रीममध्ये पॅराफिनचा वापर केल्याने कृत्रिमरित्या फॅट वाढवले जात होते, तर डिग्री वाढवण्यासाठी वे पावडरचा वापर केला जात होता. यामुळे पूर्णपणे कृत्रिम आणि आरोग्यास घातक असे बनावट दूध तयार होत होते. दुधात भेसळ न करता पूर्ण दूधच बनावट तयार केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आता या बनावट दूध प्रकरणात तब्बल 31 जणांचा संशय असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ते 31 जण कोण हे पाहूया. आकाश मिश्रा, विजय मिश्रा, अरुण पाठक, राहणार भिवंडी, मुंबई. जगदाळे, पूर्ण नाव माहीत नाही, राहणार नेवासा फाटा. हरिदास गोपाळ घरे, राहणार जामखेड. गांधी, पूर्ण नाव माहिती नाही, राहणार केडगाव. KK फूड्स, तारकपूर, अहिल्यानगर. शाकीर शेख, सद्दाम शेख, चंद्रकांत बर्डे, तिघे राहणार राहुरी. सुनील ढोकणे, राजू ढोकणे, दोघे राहणार उमरे, तालुका राहुरी. रंगनाथ ढूस, राहणार देवळाली प्रवारा. नामदेव कोहोकडे, राहणार राहुरी. सतीश पठारे, दत्तात्रय करांडे, दत्तात्रय कराळे, महेश कोकाटे, तिघे राहणार अहिल्यानगर.
शामराव माने राहणार आष्टी जिल्हा बीड, दत्ता शिंदे राहणार पाटोदा जिल्हा बीड, नितीन केकान राहणार निफाड जिल्हा नाशिक, राहुल पवार राहणार मालुंजे खुर्द तालुका राहुरी, संजय गुंड राहणार बीड, अनिल साळवे राहणार जोशी वस्ती वॉर्ड नंबर 3 श्रीरामपूर, बाजीराव क्षीरसागर राहणार विंचूर जिल्हा नाशिक, किरण कुमार रोहकले राहणार वॉर्ड नंबर 3 श्रीरामपूर, अनिकेत दरंदले राहणार सोनई तालुका नेवासा, लक्ष्मण करुंजले राहणार पारनेर, वैभव हांडे राहणार जुन्नर जिल्हा पुणे, मनीष पटेकर गौरव पटेकर दोघे राहणार राहुरी. आता या गुन्ह्याचा तपास LCB कडून सुरू आहे. या 31 संशयितांपैकी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. यातील अनेक संशयित हे कोणत्या ना कोणत्या नेत्याचे जवळचे कार्यकर्ते किंवा थेट पाहुणे रावळे असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे साहजिकच हे प्रकरण गुंडाळले जाईल का, पोलिसांवर दबाव टाकला जाईल का, हे येत्या काही दिवसात समजणार आहे. परंतु सामान्यांच्या आयुष्याची खेळ करणाऱ्यांना सुट्टी नकोच, अशीच सामान्यांची अपेक्षा आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.